सख्या रे भाग 36. प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत, कृपया पहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. वेद जान्हवीच्या आईला बोलतो, तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही जान्हवीसोबतचं तुमचं नातं असं संपवू नका. जान्हवीची आई बोलते, मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. निघा इथून. चांगलं सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? वेद बोलतो, तुमच्या पुढे मी हात जोडतो. आई, प्लीज बोलायची एक संधी द्या. जान्हवीच्या आईला वेदच्या डोळ्यात सच्चपणा दिसत होता. खूप रागवलेली असते जान्हवीची आई, का कुणास ठाऊक, पण या क्षणी जान्हवीच्या आईला वाटलं यांना बोलायची एक संधी द्यावी. आई बोलते, बोला पटकन, जे काही बोलायचं आहे ते. आई वेदला बोलायची एक संधी देते, म्हणून आता वरूनही शांत बसतो. थँक्स आई बोलून वेद बोलू लागतो. सगळ्यामध्ये जान्हवीची खरंच काही चूक नाही. या सगळ्यात चूक माझीच आहे. मीच तुमच्या जान्हवीसोबत जबरदस्तीने लग्न केले. तेव्हा आम्हाला दोघांनाही माहिती नव्हतं की आम्ही पुढे जाऊन एकमेकांच्या प्रेमात पडू. आमच्याही न कळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो आम्हालाही नाही कळले. तुम्ही प्लीज समजून घ्या तुमच्या जान्हवीला. तिच्यावर तुम्ही केलेले संस्कार आहेत. तिने ते धुळीत नाही मिळवले. तुम्हीच तिच्याकडे पाठ दाखवली तर ती कोणाकडून अपेक्षा करणार? मी खरं बोलत आहे. जान्हवीची खरंच काही चूक नाही या सर्वामध्ये. त्या दिवशी जान्हवी घरी आली नव्हती. तिला घरी यायला उशीर झाला होता, कारण तो सागर तिला लव ड्रग देऊन लॉजवर घेऊन गेला होता. मी लॉजवरती वेळेत पोहोचलो नसतो तर तुमच्या जान्हवीसोबत त्याने काय केले असते त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सर्व वाईट गोष्टींचा नाद आहे त्याला. तरीही माधवराव तुमच्या जान्हवीचं लग्न लावून देणार होते त्याच्यासोबत. माझ्यामुळे वाचली या संकटातून तुमची जान्हवी विचारात तिला. प्लीज आई, तुम्ही जान्हवीला माफ करा. आई बोलते वेदला, हो ते सर्व ठीक असेलही, पण आज माझं सौभाग्य तुझ्यामुळे झेलची हवा खात आहेत. त्यावर काय बोलशील? तसा वेद बोलतो, तेही तुम्हाला सत्य माहिती नाही. जान्हवीच्या वडिलांनी तुम्हाला कधी काही कळूच दिलं नाही, म्हणून तुमचा राग मी समजू शकतो आई. जान्हवीच्या बाबांनी काही पैशांसाठी आणि प्रॉपर्टीसाठी माझ्या संपूर्ण परिवाराला संपवलं. त्यांच्यासोबत महिपतरावही पार्टनरशिपमध्ये होते. आज माझे वडील, आई वडील, बहीण, आजी आजोबा माझ्यासोबत असते. आम्ही आनंदात एकत्र असतो आता. जसा तुमचा परिवार आहे तसाच माझाही परिवार असता. पण केवळ जान्हवीच्या वडिलांमुळे माझ्यासोबत माझ्या परिवारातलं कोणीच जिवंत नाही. तशी जान्हवीची आई काय बोलते. हो आई, हे ऐकायला जरी कटू असलं तरी हे सत्य आहे. माधवरावांची चूक नसती तर माधवराव असे निमूटपणे पोलीस स्टेशनला गेले नसते. आता वेद वरुणला बोलतो, वरुण, मी तुझा राग समजू शकतो, पण तुझ्या बाबांना केवळ अटक झाली तर तू किती रागवला आहेस. माझ्या तर पूर्ण फॅमिलीची तुझ्या बाबांनी हत्या केली.
तेही मी लहान असताना. मी किती रागवायला हवे वरून. तरीही मी कायद्यानेच तुझ्या बाबांना शिक्षा करत आहे. मी स्वतः त्यांना काहीच त्रास दिला नाही. हा एक चुकले माझे. मी माधवरावांचा राग तुमच्या जान्हवीवर काढून जान्हवीला किडनॅप केले. त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. पण मला वाटतं त्यातूनही एक गोष्ट चांगली झाली. त्या सागररावाशी जान्हवीचं लग्न नाही झालं, नाहीतर त्याच्यासोबत तुमच्या जान्हवीचं आयुष्य बर्बाद झालं असतं. आता आई आणि वरुणच्या सर्व गोष्टी लक्षात येतात. वरुण बोलतो, आम्हाला वाटलं आमच्या बाबांना तुमच्या कोणत्या तरी फायद्यासाठी मुद्दाम या सर्वात अडकवत आहात तुम्ही. आईला आणि मलाही तुम्ही सांगितलं त्यातील काहीच माहिती नव्हतं. आत्ताच तुमच्याकडून कळले आम्हाला. जान्हवीच्या आईचाही राग थोडा कमी होऊन ती प्रेमाने जान्हवीकडे पाहू लागली. जान्हवी आता आईजवळ जाऊन, आई, खरंच ग, हे बोलले त्यातील एक एक शब्द खरा आहे. मी नाही फसवलं ग तुम्हाला. खरंच माझ्यासमोर परिस्थितीच अशी निर्माण झाली आणि मी यांच्यात गुंतत गेली माझ्याही न कळत. माझे लग्न झालेले असताना मी पुन्हा कसे लग्न करू आई? मी बाबांना सांगितलं होतं माझं लग्न झालंय ते. पण त्यांनी रागातच माझ्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून फेकून दिले. मी हे लग्न मानत नाही असे म्हटले बाबा. म्हणून बाबा माझं लग्न त्या सागररावासोबत माझ्या मनात नसतानाही जबरदस्ती लावत होते आई. तू सांग ना आई, शक्य होतं का ते? माझं लग्न झालं असताना दुसऱ्यासोबत लग्न करायला हवं होतं का आई मी? आईचंच काळीज ते लेकराचं सगळं बोलणं ऐकून पिघळलं. जान्हवीचा एक एक शब्द आईच्या काळजात घुसतो. जान्हवीला जवळ घेण्यापासून आता ती स्वतःला थांबवू शकली नाही. जान्हवी ही आईच्या प्रेमाला भुकेलेलीच असते. तीही आईकडे त्याच आशेने पाहत होती. आई आता जान्हवीला मायेने पटकन जवळ घेऊन तिला कुरवाळू लागते. किती सोसलंस जानू तू, आणि मी गैरसमज करून घेतला होता तुझ्याबद्दल. तुझ्या बाबांनी यातील काहीच कधी कळू दिलं नाही मला. जान्हवीची आई वेदला बोलते, जावई बापू, तुम्हीही आमच्या यांच्यामुळे तुमच्या आई वडिलांच्या प्रेमाला मुकलात बालपणातच. मी तुमच्या आई वडिलांना परत नाही आणू शकत, पण मला शक्य आहे तेवढी माया करेल जावई बापू मी तुमच्यावर. तसा वेद जाऊन त्यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार करतो. वरुणला आता दी सोबत काय बोलायचं काहीच कळत नव्हतं. वरुण त्याच्या दीजवळ जाऊन, चुकलं माझं दी बोलतो. वेदला वरुण बोलतो, जिजू, मी पुन्हा तुमच्यासोबत असं नाही वागणार. वरुणला आता अनकम्फर्टेबल फील होत असतं. ते समजून घेत वेद वरुणला जवळ घेऊन, सालेसाहेब, तुला पूर्ण अधिकार आहे माझ्यावर हक्क गाजवण्याचा. मी अजिबात रागवलो नाही तुझ्यावर. दोघेही आता एकमेकांना हक करतात. इकडे जान्हवी आईच्या गळ्यात पडून रडायला लागलेली. तसे आई, जानू, पुरे आता. आमचा राग गेलाय तुमच्यावरचा.
माझा पूर्ण विश्वास होता जानू तुझ्यावर, पण समोरचं चित्रच असं उभं राहिलेलं, त्यामुळे मी ठरवूनही तुझी साथ नव्हती देत जानू. मी तुझ्यावर असा अविश्वास दाखवायला नाही पाहिजे होता. जमलं तर माफ कर तुझ्या आईला. अगं आई, असलं भलतंच तू काही बाई बोलू नकोस. मी तुझ्यावर रागवली नाही. मी चुकले. मी तुला सर्व सांगायला हवं होतं अगोदरच. आई बोलते, ठीक आहे जानू, मागचं मागेच सोडून आता पुढे जाऊयात. जावई बापू पहिल्यांदाच आले आहेत आपल्या घरी. तू अशी रडत बसू नको जानू. त्यांना तुझ्या रूममध्ये घेऊन जा. आई, नाही नको, आम्ही निघतो आता घरी जायला, जान्हवी बोलते. अजिबात नाही जानू. पहिल्यांदा जावई सासरी आल्यावर जावयांचा मानपान करायचा असतो, आई बोलते. जा त्यांना तुझ्या रूममध्ये घेऊन. जान्हवीला बाबा जेलमध्ये आणि यांचा मानपान करण्यासाठी कसं थांबायचं म्हणून थोडं विचित्र वाटतं. ती विचार करत तिथेच उभी असते. कसली काळजी करतेस जानू? दुःख तर प्रत्येकाला असतात. या जगात कोणाला दुःख नाही असा कोणीच तुला सापडणार नाही. दुःख कुरवाळत न बसता पुढे जावं लागतं जानू. बाबांना अटक झाली म्हणून टेन्शन नको घेऊ, जा रूममध्ये. आई, तुलाही आलंच आहे ना टेन्शन, तरीही तू मला असं बोलते? हो जानू, मलाही टेन्शन आहेच. तुझ्या बाबांना अटक झाली असली तरी जामिनावर सुटतील तुझे बाबा. तू नको टेन्शन घेऊ. बघ, जावई बापू केव्हापासून उभे आहेत. आपण नंतर बोलू या विषयावर. जा आत तू रूममध्ये त्यांना घेऊन. जान्हवी वेदला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आई वरुणला सांगतात, वरुण, जावयांचा मानपानाचं बघ. त्यांच्या लग्नात आपण कोणी नव्हतो. आता आपल्याला त्यांचा मानपान करायला हवा. आपल्या मुलीच्या सुखाचा प्रश्न आहे. माझ्या जानूला मला नेहमी सुखात पाहायचं आहे. वरुण, जा तू तयारीला लाग. जान्हवीची आई किचनमध्ये जाऊन लेक आणि जावयासाठी स्वतः स्वयंपाकाच्या तयारीला लागते. त्यांना माधवरावांच्या अटकेचं दुःखही असतं, पण लेकीच्या संसाराची काळजीही तितकीच असते. माधवरावांना जामिनावर सुटायला हवं की नको ते कमेंट करून नक्की सांगा. स्टोरी लिहायला मदत होईल. प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, त्यामुळे व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.